फक्त मराठी टीव्ही यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि आमचे लेटेस्ट व्हिडिओज सगळ्यात आधी बघण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका. पहिल्यांदा पोहायला जायचं ना? ऑफ कोर्स. पण फार वेळ डुंबत बसायचं नाही पाण्यामध्ये, नाही तर सर्दी होते आमच्या सोन्याला. हो, आणि मग रात्री आईला जाऊन झोपावं लागतं सोन्याजवळ, आणि मग पंचायत होते. काय आई? चल, उगाच फाजीलपणा करू नकोस.
झोपतोयस काय? रात्री आहेस की जागरण? चल फाजी, तुला दुसरं काय सुचतच नाही. मग कशाला माणसाने एवढं सुंदर असावं? इतकं सुख फार थोड्यांच्या वाटेला येत असेल नाही? मला नाही वाटत एवढं सुख कोणाच्या वाटेला आलं असेल. तुला जास्त झालंय का काय सुख? जास्त झालं असलं थोडं मला देऊन टाक. का तुला कमी झालं वाटतं? कमी नाही ग, पण आणखी मिळत असेल तर कोणाला नकोय? चला आता शिकवलं. आई आई आई, हे बघ मला त्या झाडावर सीताफळ मिळालं. खाऊया? नाही राजा, कच्च आहे. आपण घरी घेऊन जाऊ आणि पिकलं म्हणजे खाऊ. बाबा, सीताफळ म्हणजे इंग्रजीत काय हो? सीताफळ इंग्रजीत काय म्हणतात कोणाच ठाऊक बा. घरी गेल्यावर डिक्शनरीत पाहूया. भजन सुरायचं भजन 1 minute सायलेन्स प्लीज. 1 minute काय झाले? हे काय चालले? भजन चाललंय. भजन? हा भजन चाललंय. आता किती वाजले? आता 12:03 आहे. भजन चालले. लोकांनी झोपावं का नको? झोपावं घ्या. ढेकणाला तारा, तुमच्या भजनाचा तारा, त्यात उरलेला तारा बायकोच. किती माणसांना त्रास होते. विचार करा, माणूस की आम्ही मराव का जगाव एवढं सांगा. ती भजन म्हणत होता. अहो जगाव आम्ही म्हणतोय. जगाव कशा ही साडेसाठी असल्यावर जगणार नाही. देवाच्या नावावर वरड जाय राव. कशाला वरड जाय मी? अरे भजन म्हणा, मनातल्या मनात म्हणतोय घरात आपल्या आपल्या बापाला. त्या काय म्हणायचे म्हणा, आपल्याला काय हरकत आहे. म्या त्या खूप प्या आणि मरा. हाच इनामदार इनामदार. हा हा काय झाले? बरं वाटते प्या की इनामदार. प्या आणि प्या की प्या की प्या म्हणतोय ना. आम्ही काय कुणाच्या बायच्या घरीची नाही, तुमच्याच बाची पिता इनामदार. आम्ही काय कुणाच्या बायच्या घरीची. अहो तुमच्याच बाची पडता इनामदार. आम्ही काय झालं? आम्ही काय कुणाच्या बाय. इनामदार ही दारू सोडा. ही दारू सोडा इनामदार. दारू सोडा. ही दारू सोडली पाहिजे. का बा
दारू सोडली पाहिजे ही दारू सोडल्याशिवाय माझ्या आत्म्याला समाधान मग मिळणार सोडा आता इनामदार दारू ही या दारूमुळे सगळं वाटून झाली ताबडतोब सोडली सोडा पाहिजे सोडा सोडा अरे कशाला इथं बघतोय आणि पोटात सुटली अरे पाहिजे पोटात सुटलीच काही बाहेर बसतोय पोटात सुटली पाहिजे जाऊ काय कोंबड्या बाटलीत पार कुठं आहे बाटलीत मोठ कुठं आहे बाटलीचं पार कुठं आहे बघा एवढ्या मोठ्या आगीत गेले आणि भाजले नाही जरा सुद्धा. तो राम म्हणाला खूप झोप आली ना आता. झोप आता झक्क पैकी. गुड नाईट. गुड नाईट. माझ्या मनीचे खुळे पाखरू मणिबंधावर तुझ्या उतरले. तू तर असला दुष्ट नष्टसा घुंगूर त्याच्या पदी बांधिले. वा छान आहे ना. कोणाची आहे? इंदिराबाईंची. काय 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 काय? माझ्या मनीचे खुळे पाखरू मणिबंधावर तुझ्या उतरले. तू तर असली दुष्ट नष्टशी घुंगूर त्याच्या पदी बांधिले. आई चावतोय मला धसमुसळा. खाऊनच टाकतो तुला. पण का काय केले मी तुझं? माझ्या पायात घुंगूर बांधलेस. काय झालं ग? पुन्हा कळाले? गाढव आहेस तू अगदी. तू काहीतरी औषध का नाही घेत? अरे पण कारण कळल्याशिवाय उगाच काय काहीतरी औषधे घ्यायची. बर तू आता झोप. बर डॉक्टर चौगुले यांचा रिपोर्ट अजून आला नाही. म्हणजे कमाल आहे की नाही. आठवड्यात पाठवतो म्हणाले होते, आता 10 दिवस व्हायला आले. तरी मी त्याच वेळेस म्हणाले होते एवढ्या मोठ्या स्पेशलिस्ट कडे नको जाऊया. 1760 तपासण्या केल्या, मोठी लठ्ठ फी घेतली आणि आता 15 दिवसांनी सांगतील की काही नाहीये, सगळं नॉर्मल आहे. मला लोणी पाहिजे. अगं पण तुला असा मधून मधून त्रास होतो तर त्याची नीट तपासणी नको का करायला? काल सुद्धा रात्री कशी कळवळलीस एकदम. अरे बायकांच्या अशा तक्रारी चालायच्या, त्याच्यासाठी आकाश पाताळ एक नाही करायचं. आकाश पाताळ कोण एक करतंय? पण त्या तक्रारींचं कारण नको शोधून काढायला. आज संध्याकाळी कारखान्यातून घरी येताना मी डॉक्टर चौगुले यांच्याकडे जातो आणि तुझ्याकरता काहीतरी औषध घेऊन येतो. मला चहा दे ना. दुपारी घरी येणार ना जेवायला? अरे हो, तो निक्सन कॉर्पोरेशनचा मॅनेजर येणार आहे कारखाना बघायला. दुपारचं जेवण बहुतेक त्याच्याबरोबरच होईल. संध्याकाळी घरी यायलाही बहुतेक उशीरच होईल. अच्छा निघतो मी. बाय बाय सोन्या. बाबा आईचा नाही पप्पा घेतला. बाय. आई कस्टर्ड ऍपल केव्हा पिकेल? काय म्हणजे सीताफळ ग, केव्हा पिकेल? पिकेल 1-2 दिवसात. मग आपण खायचं ना. हॅलो. नाही ते आत्ताच कारखान्यात गेलेत. हो मी त्यांची बायको बोलते. आपण कोण? ओ डॉक्टर चौगुले. आत्ताच आमची चर्चा चालली होती. तुमच्याकडे रिपोर्ट अजून का नाही आले? आलेत का? वा छान. काय म्हणतात? काही विशेष नाही ना? हो मी तेच त्यांना म्हणाले. नाही नाही ते तुमच्याकडे येणार आहेत संध्याकाळी. हो नक्की, तसं सांगून गेल्यात आत्ताच. बर थँक्यू डॉक्टर. गुड मॉर्निंग सर. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. नमस्कार. मिस गुप्ते कमाल आहे. अहो काल तुमचा साखरपुडा झाला म्हणे, तुम्ही आम्हाला काय खबरही लागू दिली नाही. पार्टीचं जाऊ द्या, पण निदान काय पेढे बिडे तरी देणार की नाही? अरे हो रासने
काल त्या मुलचंदचा पुन्हा फोन आला होता. तुम्ही त्याला आजच्या आज डिलिव्हरी देऊन टाका, नाही तो माणूस खवीस आहे, माझ्या मानगुटीला बसेल तुम्हाला. गुड मॉर्निंग मॅनेजर साहेब, काय विशेष खबर? तसं काही विशेष नाही सर. लंडनहून केबल आली आहे रिचर्ड बर्टनची. बर्टन? हा, तो आपल्या निक्सन कंपनीचा मॅनेजर. हा, काय म्हणतो? आज काही तू येऊ शकत नाही म्हणे, काहीतरी महत्वाचं काम निघालंय. पुन्हा केव्हा तरी येईन असं कळवलं त्यानं. या साहेब लोकांचा काही भरोसा राहिला नाही, आपल्याच वळणावर जायला लागेल. नमस्ते. ठीक आहे. तुझ्या बहिणीचं ठीक आहे ना? औषध आणलीस ना सगळं? हॅलो डॉक्टर. हॅलो. अरे या 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 या. बरं झालं तुम्ही स्वतःच आलात. बसा ना, बसा. जरा नीट बोलता येईल आपल्याला. मी काही वळसे वेलांट्या घेणार नाही किंवा लपवाछपवीही करणार नाही. यू विल हॅव टू बी व्हेरी ब्रेव्ह. तुमच्या मिसेसना कॅन्सर. 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 मरणा मरणार. मरणार. वर्ष दीड वर्ष. वर्ष दीड वर्ष. वर्ष दीड वर्ष. कदाचित 6 महिने. कदाचित 6 महिने. ट्रीटमेंटचा काही उपयोग होणार नाही. काही उपयोग होणार नाही. काही उपयोग.
हॅलो चित्रा, मी बाळ बोलतोय. नाही मी बेळगावहून बोलतोय. बेळगाव? मला अचानक इकडे यावं लागलेलं आहे कामाकरता. तो निक्सन कॉर्पोरेशनचा मॅनेजर आला होता ना, त्याच्याबरोबर. मी उद्या सकाळी इथलं काम आटपून निघतो इथून. दुपारपर्यंत पोहोचेन घरी बहुतेक. काम आटपल्याबरोबर निघतो. लवकर ये. तू डॉक्टरांच्याकडे गेला होतास का? सकाळी तू निघालास आणि त्यांचा फोन आला होता. डॉक्टर चौगुल्यांचा फोन आला होता? काय म्हणत होते? काहीही विशेष नाहीये म्हणाले. मी त्यांना सांगितलं की तू संध्याकाळी त्यांना भेटणार आहे म्हणून. हा, मग भेटूया उद्या. लवकर ये. काय असं का? कॅन्सर, मरण मरण. दुपारी बाबा नक्की येणार ना? मग आपण सर्कसला जाऊया का? रशियन सर्कस आली अगं. आज नको राजा, उद्या जाऊया. आज मला बरं नाही वाटत. कमाल आहे तुझी. तू औषध का नाही घेत काहीतरी? चल भाजी. बाय बाय. हॅलो. हॅलो चित्रा. हाय. चित्रा, हे बघ, मला आज यायला जमेलचं वाटत नाही ग. काम फार आहे इकडे. तुझा आवाज असा काय येतोय? हा, बसलाय थोडासा. थंडी फार आहे ना इकडे. तू कशी आहेस? बरी आहे. काल रात्री पुन्हा त्रास झाला जरासा, पण आता बरी आहे. पुन्हा त्रास झाला? मग आता बरी आहेस ना? मी ताबडतोब यायला पाहिजे का? छे रे, काल डॉक्टर म्हणाले ना, विशेष काही नाही. डॉक्टर म्हणाले ना? तुझा आवाज फारच चमत्कारिक वाटतोय. तूच काहीतरी औषध घे.
शोना कशी आहे? मजेत आहे? अगदी मजेत. आत्ताच गेली शाळेला. हा, मग मी निघतो उद्यापर्यंत. हा हा. हे कर, किती दिवस तिच्यापासून दूर पडणार आहेस? तिला तिकडे त्रास होतोय, ती मरायला टेकली आणि तू मात्र हॅलो, यो मी कोल्हापूर 3465. थँक्यू. हॅलो चित्रा, मी थोड्या वेळात निघतोय. हो, काम आटपलं. मी दुपारपर्यंत पोहोचतो. हा. सोन्या, चित्रा, सोन्या. बाबा काय आणलं एवढं? मला काय आणलं का सगळंच आईला? नाही रे सोन्या, सगळंच कसं आईला आणि तुझ्याकरता सुद्धा खूप आणलंय. हे काय, हे एवढी खरेदी कसली? दिवाळी बिवाळी आहे का काय? हं? अगं, ते निक्सन कॉर्पोरेशनचं एक मोठं कॉन्ट्रॅक्ट मिळालं. मग म्हटलं चला लेट अस सेलिब्रेट. मग काय, बेळगावात जे जे दिसलं ते खरेदी करत सुटलो. सोन्याकरता कपडे, खेळणी आणले, चिक्का. अगं इलेक्ट्रिक ट्रेन मिळाले मस्त पैकी. होय. आणि विरणनाकडचा कुंदा आणलाय 4 किलो आणि रबडी. खा महिनाभर. आणि आईकरता साड्या तर अशा मस्त मिळाल्यात अगं. आणि माहितीये, आईकरता झक्क पैकी मॅक्सी मिळाली आहे. तिचं पावडच डोळे फिरतील तुझे. होय. मी मॅक्सी बिक्सी काय घालणार नाही. नाही कशी, आम्ही जबरदस्ती चढवू तुझ्या अंगावर. होय की नाही सोन्या? आईला मस्त दिसेल की नाही मॅक्सी? हो अगं, आणि टीव्ही आणलाय, इम्पोर्टेड मिळाला मस्त पैकी. अगं कोल्हापुरात सुरू होतं म्हणे टीव्ही 6-1 महिन्यात. काय झालं रे? नाही म्हटलं, एवढा चांगला इम्पोर्टेड सेट मिळतोय तर घेऊन टाकावा, उपयोगी पडेल पुढे मागे. उपयोगी पडेल पुढे मागे, पुढे मागे. किती बडबड करतोयस? चल कपडे बदलून टाक. आंघोळ तरी केलेस का? नाही ग, दाढी नाही, आंघोळ नाही, काहीही नाही. अचानक जावं लागलं ना. बरोबर टॉवेल नाही, दाढीचं सामान नाही. तरी मी तुला सांगत असतो, मला असं केव्हा कुठं जावं लागेल याचा काही नेम नाही. निदान दाढीचं सामान तरी बॅगेमध्ये नेहमी पाहिजे. आणि सगळ्यात घर म्हणजे निक्सन कॉर्पोरेशन आपल्या खर्चाने तिघांना आपल्याला अमेरिकेला नेऊन आणलं. मनीषच्या नावाखाली जायचं, पण खरं म्हणजे महिन्याची ट्रिप होणार चक्क पैकी. म्हणजे त्याच्या बोलण्यावरून तरी मला असं वाटलं, तुझ्या मनात फार होतं ना अमेरिकेला जायचं. चला आता. मायटॉटिक डिव्हिजन्स ग्रेड 4 म्हणजे काय? काय म्हणजे कॅन्सरच ना. तो रिपोर्ट तुला कुठे मिळाला? तुझ्या ब्रीफ केस मध्ये. तुला कोणी सांगितलं होतं त्या ब्रीफ केसला हात लावायला?
किती वर्ष जगणार आहे मी? किती किती महिने? तू नको रे धीर सोडूस. तूच धीर सोडलास तो उरलेला आयुष्य मी कोणाच्या आधाराने काढू? मे आय कम इन? कोण? माने? या या. फार दिवसांनी घरी आला. 4-5 दिवस झाले साहेब कारखान्यात आलेच नाहीत. काही महत्वाच्या कागदपत्रावर सह्या करायच्या होत्या म्हणून मी फोन त्यांना केला होता. तेव्हा म्हणले की फायली घेऊन घरीच या. अरे हो, आता तुम्ही मॅनेजर झालात नाही का? मी तुमचं अभिनंदन करायचं विसरून नाही गेले. त्यात विशेष असं काय आहे? कॉंग्रॅच्युलेशन. थँक्यू. साहेबांची प्रकृती ठीक नाही का? साहेबांची? हो, 4-5 दिवस झाले त्यांना जरा बरं नाही. आणि आपली तब्येत ठीक आहे ना? मला काय झाले, मी अगदी ठणठणीत आहे. जा तुम्ही वरती जा, साहेब वरती आहेत. सह्या नक्की करू शकतील. आई आई, हे बघ मला मावशीचं पत्र आलंय. अरे वा, आलं का एकदाच? नाही, मी फोडणार. माझे. मी म्हटलं माझं पत्र पोचलंच नाही का काय तिला? बरं आहे सर, निघतो मी. आई, उमा मावशी आपल्याकडे राहायला येणार आहे. 10 तारीख म्हणजे केव्हा ग? आज 7 तारीख ना, परवा नाही 13. आई, उमा मावशी आपल्याकडे खूप दिवस राहणार. महिनाभर का वर्षभर? आम्ही खूप मज्जा करणार. हो, राहील बहुतेक. खूपच दिवस राहील. उमा मावशी येणार, उमा मावशी येणार, उमा मावशी येणार, उमा मावशी येणार. ऐकलंस का? मी उमाला बोलवून घेतलं होतं. ती येते 10 तारखेला. तुला तिला आणायला जायला हवं स्टेशनवर. फार सिगरेट ओढतोय हल्ली. आजही कारखान्यात जाणार नाहीस का? किती दिवस घरी बसणार आहेस असा? मी घरात असणं तुला नकोसं झालंय का? नको रे चिडू असा. पण सगळं टाकून नुसता असा बसून राहिलास म्हणून आयुष्य थांबणार आहे का? पुढचा विचार नको का करायला? पुढे काय आहे आता? अंधार आहे नुसता. अंधाराचा कसला विचार करायचा? नुसताच अंधार नाहीये राजा. आपली शोना आहे ना, तिच्यासाठी तरी ताट उभं राहायला हवं तुला. हो ना? या आई, हा मोजा बघ की का पायात जात नाहीये. जरा घालून दे ना. ए येडे, मोजा नाही गे पायात घालत, पाय मोजात घालतात माहितीये का? आणि बघ आता आपल्या आईला बरं नाही ना, तर तिला उगीच बारीक सारीक गोष्टी करता असं सारखं नाचवायचं नाही. हा बाबा, तुम्हाला पण बरं नाहीये? चल, मला काय झालंय? चला, तुम्ही आता एकदम रेडी आहे का? आपल्याला लवकर निघायला पाहिजे. हा, नाही तर मावशीची गाडी येईल आणि आपण स्टेशनवर पोहोचणारच नाही. ए आई, आम्ही मावशीला आणायला जातो का? चला.
आहे मावशी. अरे वा, सापडली का? मी मुद्दामच गाडीजवळ उभा राहिलो. म्हटलं या दाराने बाहेर पडली सुरू चुकामुक नको व्हायला. याच दरवाज्यातनं बाहेर पडले मी. हो का? मग असेल, माझं लक्ष नसेल. चला. मावशी तू पुढे बस, मी मागे बसते माझ्या जागेवर. थांब, वाळून टाकते. कमळा, मला पण ओवा ना. असल्या गोष्टी तू केव्हापासून करायला लागलीस आहे? आम्हाला अडाणी म्हणता म्हणता. रामो, सामान आपल्या खोलीत नेऊन ठेव बरं. कसा झाला प्रवास? छान झाला. ए मावशी सांग ना ग, सांग ना तू काय आणलंयस माझ्यासाठी? जम्माडी जम्मत आणली आहे. कुठे? करंडीत आहे, जागेचा पळ. काय आहे करंडी? कुठे आहे करंडी? ए ताई, बाळासाहेबांना बरं नाहीये का ग? अगदी गप्प गप्प होते आणि तू पण फार थकल्यासारखी दिसतेस. नाही ग, काय झालं ग? हा, काही खास गुपित आहे की काय? ए तुझं अर्जंट काम आहे म्हणून पत्र आलं ना, तेव्हाच मला शंका आली होती. ए पण ताई, यावेळेस मात्र पेढे पाहिजे तर सांगून ठेवते तुला. ताई, काय झालं ग ताई? अगं, होणारं कोणाच्या हातात असतं का? पण काही स्टेटमेंट नाही असं कसं होईल ग? इथं नसली तर इंग्लंड अमेरिकेमध्ये असेल. डॉक्टर म्हणाले फुकट वेळ आणि पैसा घालवू नका, काही उपयोग व्हायचा नाही. त्यापेक्षा म्हणाले उरलेले दिवस शक्य तितक्या आनंदात घालवा. किती दिवस? वर्ष, 1.5 वर्ष, कदाचित 6 महिने देखील नाही. नाही ताई, तू असं जायचं नाहीस. तू असं जायचं नाहीस ताई. तू असं जायचं नाही. मावशी तू इथे असेपर्यंत माझे केस विंचरशील का ग? आई केस खूप दुखवते आणि बाबांना तर केसच विंचरता येत नाही. ए मावशी, आपण सर्कसला जाऊया का ग? रशियन सर्कस आली अग. तू आल्यावर जायचं असं म्हणले होते बाबा. हो, जाऊया ना. केव्हा पण? ए तू आता जा बरं, नाहीतर शाळेला उशीर होईल. आणि हे बघ, जाताना आईला सांगून जा. हं? ए मावशी, कॅन्सर म्हणजे काय असतं ग? आई, आप्पा, केवळ मी आजारी आहे म्हणून घाबरून जाऊन काय तुम्हाला बोलवलेलं नाही. तशी काय मी अगदी आजुद्यात जात नाही. हे बाई, नको तू तसलं काही अभद्र बोलूस. अगं, बोलण्याच्या अवस्थेत आहेत तेवढ्यात बोलून घेऊन दे. पुढे बोलणं बंद होईल, मग मुख्य बोलायचं ते तसंच राहून जाईल. तर मी काय म्हणत होते? हा, माझ्या मागे उमीचे लग्न ह्यांच्याशी करून द्या. तिला शोन्याचा खूप लळा आहे, शोन्यालाही तिचा आहे. माझ्या मागे मग मला शोन्याची काळजी नाही राहणार, यांचीही नाही राहणार. नाही म्हणू नका, नाही म्हणू नको उमा.
एवढीच माझी अखेरची इच्छा आहे. तुझं आधीच कुठे काही ठरलेलं नाही ना? शतायुषी हो. सुखी राहा. सुखी. आणलंस सामान? चल. बरं आहे, निघतो आम्ही. मधून मधून कळवीत जा आम्हाला. आमची काळजी करू नकोस. आमचं आम्ही सांभाळू. आपल्या ताईची मात्र नीट काळजी घ्या. गाडीच्या किल्ल्या कुठे पाहिल्यास का गोमा? कुठे ठेवल्या कोणाच ठाऊक, इथेही दिसत नाहीत. आई अप्पांची अगदी निघायची वेळ झाली आणि आता आयत्या वेळेला या किल्ल्या कुठे नाहीशा झाल्या. छे, कुठेतरी एका जागी ठेवायला पाहिजे. या काय याच ना. थँक्स, थँक्स लॉट. चला, तुम्हाला येता आलं चित्राला फार बरं वाटलं त्यामुळे. हो, पण तुम्ही आता आपल्या प्रकृतीला जपा. मी ठीक आहे, मला काय झालंय. चला चला. बॅक. अगं ते नाही टाकायचं. मग तिने राजा नाही का उचलला, आता हे टाकलंस तर ते नक्कीच उचलणार. हे असं सांगायचं नाही हो. तिला खेळू दे की आपला डाव. अगं म्हणजे काय, ती नवीन आहे, तिला शिकवायला नको. त्यात तुझ्यासारख्या चॅम्पियनची गाठ. हे टाक. अहो तो जोकर आहे ना, तो काय टाकताय? अरे सॉरी. अगं मग काय, लागलीच आपली रमी. अय्या खरंच? येस. रे, मी तर चिकारीच मानेस व्हायला लागले. 65 पॉइंट. हे आता पुरे. हं, आज तुम्हाला सर्कसला जायचंय ना? आज परत कॅन्सल केलं तर ती पोर घर डोक्यावर घे. नाही नाही, आज नक्की नेतो तुला. झाली का वेळ? चला मावशी, मी तयार होतो. आता त्याला चहा लागेल आणि जाताना रुमाल आणि पैसे घ्यायची आठवण करायची ना. सोन्या, झाली का नाही तयारी अजून? चला लवकर. सर्कस सुरू होऊन जाईल की मग. अशाने किती चेंगटपणा. रुमाल आणि पैसे घेतलेत ना? हा. अहो महाराज, तुमचं लक्ष कुठे आहे? हा उंट असा उघड्यावर टाकलात तर आमचा घोडा काय नुसता बघत उभं राहणार आहे? माय गॉड, चांगलाच कचाट्यात सापडलो मी तुझ्या. सोन्यानी त्रास नाही दिला ना सर्कस पाहताना? नाही, ती तर भयंकरच खुशीत होती. हा एक प्रयत्न करून पाहूया. आणि तिच्यापेक्षा तिची मावशी भलती स्त्री झाली होती. जरा गावंडळ आहे पण हुशार आहे उमा. अरे सुरुवातीला मी पण अशीच गावंडळ होती की. नाही, तुझ्या इतकी गावंडळ नाही. तू म्हणजे सॅम्पलच होतीस सुरुवातीला. आता माझं एक ऐकशील? आता काय केलं मी आणखी? केलं नाहीस, कर. काय? माझ्या मागे उमाशी लग्न कर. काय करशील? ताई, ताई तुझी औषधं घ्यायची वेळ झाली. काय झालं ग बाळासाहेबांना? असे का गेले एकदम? काय नाही ग, कुक्कुल बाळ येते. तुम्ही एक मिनिट बाहेर थांबा आणि त्यांना नीट अरेंज करतो, मग बोल तुम्हाला.
असू दे असू दे, सिगरेट ओढायला काही हरकत नाही. आता ते ठीक आहेत, तशी सिव्हिअर रिॲक्शन नाही आहे, पण सध्याची ही औषधं फार स्ट्रॉंग आहेत. केव्हा रिॲक्शन येईल काय सांगता येत नाही. पण यू डोंट वरी, आता त्यांना 4-8 दिवस राहू द्या तिथे. वी विल लुक आफ्टर हर. या तुम्ही आता शी इज मच बेटर सर. काय बरं वाटतंय ना आता? राहा इथंच 10-12 दिवस. हा, घरी जायची घाई करू नका. इथल्यासारखी ट्रीटमेंट घरी देणं शक्य होत नाही. काय बरं आहे, चलतो मी आता. काही लागलं तर कळवा मला. अच्छा. किती घाबरून गेलंस एकदम. आणि मग ती नावडती राणी राजाला खूप आवडायला लागली. मग तो राजा, ती राणी आणि राजकन्या खूप सुखात राहायला लागली. सोना, बाबा, सोना. आई नाही आली बाबा? नाही सोना, आईला बरं नाही आहे ना. तिला जरा 2-4 दिवस हॉस्पिटलमध्ये राहायला पाहिजे. बरी झाल्यावर घरी येणार. मग मी तुमच्याकडे झोपू? नाही सोना, मला हॉस्पिटलमध्ये झोपणे ना. बर बर, मग आपण असं करूया. उमा, चित्राजवळ कोणीतरी हॉस्पिटलमध्ये असायला पाहिजे. तू आजच्या दिवस जाऊन झोपशील तिच्याजवळ. मग उद्यापासून बघूया काय करायचं ते. हा, मग जा, तू तयार हो. चित्राची सगळी औषधं घ्यायची. मी तुला हॉस्पिटलमध्ये सोडून येतो. सोना, मी मावशीला हॉस्पिटलमध्ये सोडून येईपर्यंत एकटी झोपशील ना? मी अगदी लवकर परत येतो. मग मला एक गोष्ट सांग. बर. एकदा काय झालं, एक होता राजा. त्याची एक होती आवडती राणी आणि एक होती नावडती राणी. अगं अगदी हट्टच धरून बसली, म्हणून मग मी नाही आलो झोपायला. उमालाच पाठवली. सांगितलं मला उमानी. हे पण रोज कोणी झोपायला यायची गरज नाही. इतकं काय झालं नाही मला. आज बरी दिसतेस. काल घाबरवून सोडलं होतंस डॉक्टरांच्या सकट सगळ्यांना. हो रे, एकदम चक्करच आली होती मला. पण आज अगदी छान वाटतंय. घरी जायला सुद्धा हरकत नाही असं वाटतंय. नाही, डॉक्टरने परवानगी दिल्याशिवाय घरी जायचं हट्ट करायचं नाही, प्लीज. नाही रे बाबा, म्हणून नाही म्हणाले मी. पण रोज कोणी झोपायला यायची गरज नाही म्हणून म्हणाले. ते बघू आपण. बरं, तू निघ आता. उमा गाडीत वाट बघत बसली असेल. हो, दुपारी डबा घेऊन येतो. बाय बाय. आज आता खूपच सुधारणा दिसते. पण काल मात्र तोंडचं पाणी पडवलं होतं नाही. हो ना, ताई मला म्हणत होती आजपासून झोपायला यायची काहीच गरज नाही म्हणून. घरीच झोपत जा म्हणाली, सोन्याजवळ. हो, मलाही म्हणत होती. आणि आज आता खूपच चांगली आहे तब्येत. डॉक्टर म्हणतात 8-10 दिवस, पण मला तर वाटतं 2-4 दिवसातच घरी येईल ती. होय ना. ती काल रामूने तिकीट काढून आणलेत ना, तेव्हा आपण जाऊया नाटकाला शोनेला घेऊन. शोनेच्या फार मनात आहे. काल तर संबंध गोष्ट सांगायला लावली मला नटसम्राटची. हो, जाऊया ना. मलाही पाहायचंय नटसम्राट. अरे, मला वाटलं मी भलत्याच कोणाच्या घरात शिरलो का काय. मी नसताना ही रेकॉर्ड कोणी लावले? मीच लावली. सोन्याने दाखवली मला कशी लावायची ते. म्हणून नाही का म्हटलं मी. सोन्या, चॉकलेट. तुला आवडतं हे गाणं? हो, फार आवडतं. मी शिकते थोडस. तू क्लासिकल शिकतेस? नाही, तसं फार नाही येत, पण आवडतो खूप. अरे वा. मी चहा करून आणते.
दिसतो रागीट, पण आहे फार गोड स्वभावानी. तू त्याला घरातनं बाहेर काढायला लाग. शॉपिंगला, खेळायला, पोहायला, पिकनिकला, फिरायला. शोनेलाही फार आवडतं. आणि ती बरोबर असली म्हणजे हा भलताच खुश. हो, आज रात्री नाटकाला जाणार आहोत आम्ही. नटसम्राट ना? मलाही फार पाहायचंय ते. मीच रामूला पाठवून तिकीट मागवली आणि आता मीच. मग आज राहू दे ग ताई. तू घरी आल्यावर आपण पुन्हा केव्हा तरी जाऊया सगळेजण. चल चल, असली नाटकं इथे सारखी सारखी येत नाहीत. वर्षातनं एखाद वेळ येतात आणि ती सोडायची नाहीत. मी जुलियस सीझर, मी ऑथेलो, मी हॅमलेट, मी सुधाकर, मी नटसम्राट, मी अप्पासाहेब बेलवलकर. आमच्याकडे असंच असतं. एक नाटक बघून आलं की आठवडाभरीच्या नकला बघत बसावं लागतं. चल गे भवानी, चल झोप, उशीर झाला आता. आणि मावशीलाही झोपू दे आता. उद्या सकाळी उठल्यावर मग नकला करून दाखव. गुड नाईट. फार त्रास झाला का? फार नाही रे, पण कालपर्यंत जितकं बरं वाटत होतं तितकं आज नाही वाटत. पण असले चढ उतार चालायचेच. वरती जाऊन दे. शोन्या उमा कशा आहेत? ठीक आहे. आज रात्री आम्ही गाण्याला जाणार होतो सगळे, पण तुझी तब्येत चांगली नसेल तर कॅन्सल करून टाकू. इश, काय वेडबीड लागले का काय? एवढं काय झालं नाही मला. आणि तुम्ही गाणं कॅन्सल करून घरी बसल्याने माझी तब्येत सुधारणार आहे का? उगीच वेडेपणा करू नकोस. गूढ
सटून जा संधीचा क्षण सदा असा संकोचून रे आज अचानक गाठ पडे आज अचानक गाठ पडे भलत्या मेरी भलत्या मेरी भलत्या मेरी भलत्या मेरी हसता मन भलतीच कडे आज अचानक गाठ पडे आज अचानक भलत्या मेरी भलत्या मेरी गाणं ऐकताना कधी जागी राहायची नाही. त्या बाबतीत अगदी आईच्या वळणावर गेली. बाबा आज आई घरी येणार म्हणजे 6 तारीख ना. मग त्या कॅलेंडर वरती तर 3च तारीख आहे. आपण 3 तारखेला तर गाण्याला गेलो होतो. कमाल आहे. 3 दिवसात तारखा सुद्धा बदलत नाहीत. चला मावशी कुठे आहे? ती आणि रामू आई करता खालची खोली तयार करतायत. बाबा आईला आता जिना कधीच चढता येणार नाही. येईल की. बरं वाटलं म्हणजे येईल. आता सध्या तर आईला बरं नाही आहे ना. बरं वाटल्यावर काय बुवा, आमची आई आम्हाला चिक्कार गोष्टी सांगणार. आमची आई आम्हाला सिनेमाला नेणार. तुमची आई नाहीये काही. आई माझी. पण तू तर आमचीच आहेस की. नाही मी आईची. होय. मग आमचं कोण बुवा? तुमची मावशी. बरं मग आमची मावशी. नाही मी तुमची. बर बुवा तू आमची. चला
आता आई हॉस्पिटलमध्ये वाट पाहत असेल ना. उमा, खालची खोली तयार झाली? हो, गुलाबाची फुलं सुद्धा मिळाली सकाळी सकाळी. गुड. मग चला, आम्ही चित्राला हॉस्पिटलमधून घेऊन येतो. टाटा मावशी. तशी काय फार दिवस झाले नाहीत नाही का? तरी सुद्धा इतक्या दिवसांनी घरी परत आलं की नवीन घरात आल्यासारखं वाटतं. त्यातून खोली बदलल्यामुळे तर आणखीनच. हो ना, एक घरात आल्याबरोबर खूप छान दिसतेस ताई, एकदम फ्रेश. आता छानच वाटतं मला. इकडची काय खबर? इकडे सगळं ठीक आहे. काल आपणचं पत्र आलं चौकशी करता. ए आई, आपण फार काय उगाच कळवत जाऊ नकोस हं. फुकट काळजी करत बसतील. तुझी सिगरेट खूपच कमी झालेली दिसते. अगं चक्क सोडली त्यांनी सिगरेट. विचार. हो, मग त्यात काय, सोडायची ठरवली सोडून टाकली. हो हो हो, आणि मला काहीच क्रेडिट नाही वाटतं. त्या दिवशी माझा हात भाजला म्हणून तर तुम्ही. ते काय नुसतं निमित्त झालं. नाही तरी मी सोडायची ठरवलीच होती. हो 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 हो. हो काय. जाऊ दे ग, तुझ्यामुळे का होईना सुटली ना. मी तर सांगून सांगून थकले होते. कोणाच्या खांद्यावर कोणाचे ओझे, कोणाचे ओझे. अंत झाला असता आधी जन्म एक व्याधी, वेदनांची गाणी म्हणजे पोकळ समाधी. दूध जरा गरम आहे बाई, आत्ताच उकळलंय. साहेब आले नाहीत अजून? नाही, ते मावशीला आणि सोनाबाईला घेऊन बाजारात नाही का गेले? ते माहिती आहे ग, पण 8 वाजायला आले, अजून का नाही आले? कोणाच्या खांद्यावर कोणाचे. हे काय, तू एकटीच? बाबा मावशी कुठे आहेत? येत आहेत. पण आहेत कुठे? अगं इथे अगदी घराजवळ आम्हाला त्या ह्यांची गाडी भेटली. कोण बरं ते मोठी गाणारे? मलिक अर्जुन मनसूर. त्यांच्याशी बोलत थांबलेत बाबा आणि मावशी. आई आई, आज बाजारात आम्हाला स्ट्रॉबेरीज मिळालेत. मस्त आहेत, अशी लाल लाल आहेत. खूप आणली आहेत तुझ्याकरता. आई, स्ट्रॉबेरी आणि क्रीम करशील? रुमाल आणि पैसे घेतलेत ना? हो. हे काय, तू तयार नाही झालीस अजून? तू आज कारखाना बघायला येणार होतीस ना? काय झालं ग? मी नाही येत. का? ताई रागावली माझ्यावर. म्हणाली, सारखं सारखं तुमच्या बरोबर बाहेर जायचं नाही. फारच चमत्कारिक वागायला लागले अलीकडे. काय झालं उमा? हे वेडे, काय झालं ग? चित्रा पुन्हा बोलले का काही? मग काय झालं ग? सांग ना. तू अशी गप्प राहिलीस तर काय समजायचं ग माणसाने? मला समजतंय तुला फार अवघड होते इथं असं राहणं, पण मग आम्हाला कोणाला सुखाचं का होते? चित्रा सुद्धा किती धैर्यानं तोंड देते सगळ्याला, आणि तू आता असं मध्येच धीर सोडून देणार आहेस का? हे बघ उमा. बाळासाहेब, मला दिवस गेले. काय? मला काय झालं ग? काय घाबरले मी. अंगावर बाल पडले.
गेल्या वेळेपेक्षा सिव्हिअर रिॲक्शन आहे. आता अंगावर पाल पडून घाबरणं म्हणजे तसं काही फार मोठं कारण नाही, पण तेवढ्यानं सुद्धा अटॅक आला. अर्थात त्यामुळेच तो आला असंही नाही म्हणता येणार. एरवी कदाचित आला असता, पण आता ही असली निमित्त टाळलेली बरी. बट आय थिंक शी विल बी ऑल राईट. प्लीज माझं ऐक उमा, त्यात आता घाबरण्यासारखं काही राहिलेलं नाहीये. तो डॉक्टर माझा चांगला मित्र आहे. तो तर म्हणत होता सकाळी त्याच्या हॉस्पिटलमध्ये जायचं आणि संध्याकाळी घरी परत यायचं. बरं, त्यात आता बेकायदेशीर आहे तसं काही राहिलेलं नाहीये. वर्तमानपत्रात तर जाहिराती येतात गर्भपाताच्या. हे पहा, मी अबॉर्शन करून घेणार नाहीये. मी काही कसलं पाप केलेलं नाही. प्रेम केलंय. त्या प्रेमातूनच माझं बाळ जन्माला यायचंय. होय ना? होय म्हणा ना. खोटं असलं तरी चालेल, पण होय म्हणा प्लीज. आय डोंट नो उमा, प्रेम म्हणजे काय मला काहीच कळेन असं झालंय. माझं तुझ्यावर प्रेम आहे, पण मग चित्रावर मी करतो ते काय, तेही प्रेमच. आणि समजा उद्या आणखी दुसऱ्या कोणावर मी, ते प्रेमाचं मला काय कळत नाही उमा. आत्ता प्रश्न असा आहे की आता करायचं काय? तुझ्या मनात काय आहे? काय करू? जाईन निघून कुठेतरी. घरी सुद्धा जाऊन राहील. आई अप्पा तसे समजूतदार आहे. तुमची वाट पाहत राहील. इथं राहिले तर केव्हा ना केव्हा ताईला समजणारच. आणि मग ते अक्षरशः आकाश पातळ एक करेल. हे काय होऊन बसलं असं? नाही नाही उमा, असं नाही करायचं. हे बघ, मी तुला वाऱ्यावर सोडून देणार नाहीये. तू इथंच राहायचंस, कुठेही जायचं नाही, समजलीस? बघूया आपण, सुचेल काहीतरी. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग सर. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. कम इन. गुड मॉर्निंग सर. गुड मॉर्निंग माने. काय आज काय विशेष? सर, गेल्या आठवड्यात पाठवलेली तिन्ही टेंडर्स परत आलीत. तिन्ही टेंडर्स परत आली? हो. का? वेळेवर पोचले नाहीत सर. दिस इज टू मच माने. या पद्धतीनं काम करत राहिला तर कारखाना बंद करून घरी बसावं लागेल मला. आय एम सॉरी सर, पण टेंडर स्वतः वाचून मग सही करतो असं पण म्हणाला होतात. मी रोज आठवणही करत होतो सर. हो, आय एम सॉरी. सर, आपली तब्येत बरी नाही का? मला वाटतं एकदा चेकअप करून घ्यावं. मला काय झालंय? सर, सिगरेट उलटी आहे. का ग एवढा उशीर? बाळासाहेबांना कारखान्यातून यायला उशीर झाला. त्यांना चहा करून देऊन आले. का? रामूने केलेला चहा त्याला चालेना असं झालं वाटतं. तसं नाही ग. रामू बाजारात गेलता. जेवायला वाढू? का? घाई काय? कुठे जायचंय वाटतं? तसं नाही ग. उशीर झाला म्हणालीस म्हणून म्हटलं. जायला तर अजून अवकाश आहे. कुठे जायचंय? लॉरेल हर्डेचा सिनेमा लागलाय. सोन्याच्या मनात फार आहे. मग त्याला एकट्याला जाऊन दे की सोन्याला घेऊन. तुला सारखं त्याच्या भोवती घुटमळायची काय गरज आहे? आणि आज मला बिलकुल बरं नाही वाटत. तू इथेच झोप रात्री. त्याला फोन करून कळव येत नाही म्हणून.
या सगळ्या परिस्थितीतून बाहेर पडण्याचा एकच मार्ग आहे. नाहीतरी चित्रा आत्ता जे आयुष्य जगते ते सुखाचं नाहीच. आणखी 6-1 महिन्यामध्ये ती मरणारच आहे. ती जर आत्ताच पटकन मरून गेली तर तिच्या सकट सगळ्यांचीच फार मोठी सोय होणार. कॅन्सर 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 मरणार मरणार मरणार. हो हो मरणार आहे. 6-1 महिन्यात नक्की मरणारच आहे की. पण तेवढी तरी वाट पाहायची होती की दोघांनी. त्यानंतर काय वाटेल ते करायला मोकळेच होतात की दोघं. मग पाहिजे ती थेर केली असती तरी विचारायला येणार नव्हते मग मी. पण मग माझे धिंडोरे कसे निघाले असते नाही का. आणि मला सांगत होता तुझ्यानंतर आयुष्यात अंधार आहे सगळा म्हणे. जगण्याचाच काय अर्थ राहणार नाही. लग्नाचं काय बोलतेस असं म्हणायचं मला. तू पुन्हा एवढ्या सिक्रेट एवढ्याला लागलास तेव्हाच माझ्या लक्षात यायला हवं होतं काहीतरी घोटाळा आहे म्हणून. आणि तू सुद्धा चांगलंच डांबर फासलंस आपल्या ताईच्या तोंडाला. आता काय करायचं ठरवलेस. तिचं अबॉर्शन करून घेणार आहेस का मलाच मारून टाकणार आहेस. चित्रा प्लीज तू नको असं त्रास करून घेऊ स्वतःला. मला मरायचं नाही बाळ. मला मरायचं नाही. चित्रा तू नको असं त्रास करून घेऊस. तू झोप बरं आता जरा झोप. हा कोणाचा गाढवपणा. तुझ्या प्यायच्या औषधाच्या बाटल्यांच्या मध्ये हे पाठील लावायचं औषध कोणी ठेवलंय. अगे भयंकर विषारी औषध आहे. चुकून पोटात गेलं म्हणजे डॉक्टरला फोन करण्यात का सुद्धा वेळ मिळायचा नाही माहितीये. हे भलत्या बाबतीत तू कोणाचा वेंगळपणा नको खपवून घेऊस चित्रा. झोप आता. तुझी सूचना द्यायची पद्धत चांगली होती. सूचना कसली सूचना. औषध भयंकर विषारी आहे. मी सूचना दिली नाही. नाही खाली चला. अहो ताई बघा कशी करते ती. काय करते. भयंकर अनावर झाली. बोलते वाटेल ते. फार व्हायलंट झाली. मला आवडत नाही एकटीला. चला ना तुम्ही प्लीज. तू तिला तशा अवस्थेत एकटीला सोडून यायचं नाही. आता आपल्या दोघांना एकत्र पाहिलं तर ते पुन्हा खवळेल. तसं नाही हो. मला फार भीती वाटते ती फलतच काहीतरी करून बसेल म्हणून. चला ना प्लीज. चला चला प्लीज. ताई ए ताई ताई डोळे उघड ताई. ताई अगं असं काय करतेस ताई. ताई ताई डोळे उघड ताई. अगं असं काय करतेस का ताई. तू डॉक्टरना ताबडतोब टेलिफोन कर.
चित्र असं कसं संपवून टाकलंस का एकदम? अचानक सगळं तोडून टाकल्यासारखी कशी निघून गेलीस अशी? तुझ्याही मनात आलं का ते? तुलाही वाटलं का की मी ते विषयाबद्दल मुद्दाम बोललो म्हणून? नाही का? पण माझ्या माझ्या मनात सुद्धा नव्हतं तसं काय. मग तुला तसं कसं वाटेल? नाही वाटलं ना तुला? सांग ना, फक्त एकदाच सांग. पाहिजे तर नुसत्या डोळ्याने सांग, मग पुन्हा डोळे मिटून घे. पण एकदा डोळे उघडून पहा तरी माझ्याकडे, म्हणजे मग मला कळेल की तुझ्या मनात तसली काहीही शंका नव्हती म्हणून. नाहीतर माझं मन मला फार खात राहील चित्रा. सारखा तो विचार छळत राहील. प्लीज चित्रा, प्लीज. बरं आहे सर, निघतो मी. तसं काही महत्वाचं काम निघालंच तर मी फायली घरी पाठवून देईन. त्यासाठी खास आपण इतक्या लवकर कारखान्यात येण्याची काहीच गरज नाही. थँक्यू माने. बरं आहे बाळासाहेब, निघतो आम्ही. केव्हाही काही लागलं तर कळवायचं, संकोच करायचं नाही. थँक्यू. नमस्कार. या निघतो बाळासाहेब. या. शून्य, वरती येणार, ठोकळ्याचे चित्र करूया. हो. चल. मग काय विचार आहे तुमचा? केव्हा निघायचं आपण? तुम्ही असं निघायचं करू नका हा. उमीचं काय ते नक्की करून टाका आणि मगच निघा. अशी जबाबदारी टाळून चालायचं नाही. अहो, जबाबदारी कोण टाळतंय? पण बाळासाहेब आणि उमा काही आता लहान नाहीत. त्यांचं ते बघतील काय करायचं ते. अहो, पण 13 दिवसात लग्न उरकलं नाही तर पुढे वर्षभर थांबावं लागतं. हे तरी खरं ना. ताईला जाऊन 4 दिवस सुद्धा झाले नाहीत आई. आणि सारखं सारखं माझ्या लग्नाचं काय ग बोलतेस? मी नाही तर दुसरं कोण बोलणार बाई? तुम्ही हा घोटाळा करून ठेवलात, आता तो निस्तरायला हवा मला. हे बघ, मेलेल्या माणसासाठी रडत बसायचं मला कुणी शिकवलं नाही. मागे जी जिवंत राहतात त्यांची जास्त काळजी घ्यावी लागते, समजलीस? तुम्ही भले वर्षभर ताईसाठी रडत बसाल, पण या वर्षभरात तुझ्या पोटात वाढणाऱ्या मुलाचं काय होईल त्याचा नको विचार करायला. खरं आहे ती म्हणते ते. न प्रजा प्रजायेरन्न पत्न्यन्वाते यत्नमेवाता प्रजानां प्रजननाय यत्तिष्ठन्ते तन्मय्येत प्रियं ज्ञाति वरुण्यात आते नातन्मय्यते आते नायेषामीजं करोते यत्पश्चात्रात्तं वादेत अनया समदण्डधेत नयेदेभ्यो वृष्ट्येत यद्वयेष्वकर्मणा निजोते तदस्य नेवग्नये नमः संकर्षणाय नमः अच्युताय नमः वृषाकवये नमः अमरप्रभवे नमः अयज्ञो वा एषः सर्वपितुं मे गोपाय रतमन्नम्यायुजे अदब्धाय चेततनो विजन्नः पितं कृणो शग्गस्य पशून्मे गोपाय विवादो ये चतुष्पदा अष्टाशवाश्चयाग्ने एतैकशवा आशिवाः
मी आता आवडेनशी झाले का तुम्हाला? नाही ग, तुझा काय दोष आहे? सोन्या, आजी आजोबांना नमस्कार कर बाळा. हे बघ, पहिलीच खेप आहे म्हणून उगीच घाबरून जाऊ नकोस. आणि लक्षात ठेव, काही लागलं सवरलं तर मला कळव, मी येऊन राहीन इथे. हा, कळवीन. चला. चला. हो, पण बाळासाहेब कुठे आहेत? गाडी काढतायत. तुम्हाला स्टेशनवर सोडून ते तसेच कारखान्यात जाणार आहेत. असं होय. चला, चल. कॉफी आणली सर. थँक्यू. ठेवा. 10 वाजून गेले सर. हो, झालंच. हे एवढं झालं की झालंच. सर, हल्ली रोज एवढं काम करता, तब्येत बिघडून जाईल अशानं. काम करून तब्येत बिघडत नाही माने, काम न केल्यानं बिघडते. पण सर, हे सगळं काम स्टाफकडून सहज होण्यासारखं आहे. ते आपणच करायला हवं असं नाहीये. आपलं काम आपणच निस्तरायला पाहिजे माने. डॉक्टरांनी सांगितलेली सगळी औषधं तू घेतेस ना वेळच्या वेळी? अगदी कर्तव्य पार पाडल्यासारखा हा एकच प्रश्न दिवसातून 4-4 वेळा मला विचारलाच पाहिजे का? सॉरी. बाबा, हे बघा, मला तिकडे सीताफळ मिळालं. खाऊया? शी, अगे कुछ काय आहे? चला जाऊया. अय्या, ती तुझी मावशी होती ती एकदम तुझी आई कशी झाली? अगं, माझ्या बाबांनी तिच्याशी लग्न नाही का केलं? मग तुझ्या बाबांनी तिच्याशी लग्न केले म्हणजे ती तुझ्या बाबांची बायको तुझी आई कशी? अगं, माझी आई देवाघरी गेली ना, आता ती लहान बाळाचं रूप घेऊन माझ्या मावशीच्या पोटी जन्माला येणार. म्हणूनच तर माझ्या बाबांनी माझ्या मावशीशी लगेच लग्न केलं. ए मावशी, अर्धवट संसार म्हणजे काय ग? म्हणजे काय? आजी म्हणत होती बाबांना की आई अर्धवट संसार टाकून गेली म्हणून. तुझं बघू आता. झोप.
हो, अगदी तयार होत आम्ही. तुम्ही आलात की लगेच निघायचं. ईशा म्हणजे काय? नाही नाही, तुमच्याशिवाय आम्ही दोघे जाणार नाही. हं. नाही नाही, अहो ती फार हिरमुसली होऊन जाईल हो. अहो पण तुम्ही नंतर आलात तरी चालेल. आम्ही जातो दोघी पुढे. काय म्हणाले ग बाबा? अगं असं काय करतेस? साडी फाटेल ना माझी. सोन्याचे कपडे आजही नाही आणलेत शिंप्याकडून? सॉरी, विसरलो. उद्या नक्की आणतो. ती बिचारी गेले 3 दिवस रोज वाट पाहते तुम्ही नवे कपडे आणणार म्हणून, आणि तुम्ही रोज विसरताय. मग तू का नाही आणत जाऊन? तुम्हीच तर म्हणालात कारखान्यात जवळच आहे शिंपी, मीच आणतो म्हणून. पण मी विसरतोय. वाटेल त्या गोष्टी विसरायला लागलोय मी हल्ली. काय होते तुम्हाला? मी नकोशी झाले का तुम्हाला? मी जाऊ का इथून निघून? नाही नाही नाही, तुझा काहीच दोष नाही ग. तुला उगीच शिक्षा होते कळतंय मला. खरं म्हणजे या सध्याच्या अवस्थेत मी तुला किती जपायला पाहिजे ना. पण मी तरी काय करू ग? हे असं काय झालंय माझं? काहीतरी मोडून पडलंय हात. ठसठसतंय एक सारखं. फार एकटे एकटे राहता हल्ली. त्यांना आणखीन जास्तच त्रास करून घेता. नकोच वाटतं कोणाशी काही बोलायला. माणसं जमली भोवताली म्हणजे मग जास्तच गप्प होऊन जातो मी. चित्र पुरं झालं बाबा? नाही, अजून थोडा वेळ आहे. काय हे? किती वेळ? आम्ही तर 5 मिनिटात चित्र पुरं करतो. ए, उगीच शहाणपणा करू नकोस. तुला ते जुळवता येईना म्हणून तर मी त्याच्यात डोकं घालायला लागलो. पण बाबा, ते चित्र पुरं होणार नाही. का? अहो त्यातले 4 ठोके अगोदरच हरवलेले आहेत. कधडी, मग मला आधी नाही का सांगायचं? उगाच 2 तास डोकं घालून बसलो मी त्यात ते. पकडू का? पकडू का? आता कशी? आता कशी? मावशी बघ गं, बाबा मला मारताय. मावशी बघ गं. मावशी. आणि काय केलंय ए, मला पण थोपट ना. बाबांना आधी. ते दमलेत ना. सोना आले आले. शालू आली वाटतं. अहो
ऐकलत का? हम्म. म्हटलं ऐकताय ना? चाके आहात ना? हम्म. मला मला जी भीती वाटली होती ना ती खोटी ठरली. हम्म. मला दिवस गेलेलेच नाहीयेत. उगीच घाबरून गेले होते मी. मला खोटं का सांगितलंस तू? खोटं नाही हो, खरंच खरंच वाटलं मला त्यावेळी तसं. खरंच खरंच घाबरून गेले होते मी. काय वाटेल ते करून तुला माझ्याशी लग्न करायचं होतं. अगं मग करणारच होतो की मी तुझ्याशी लग्न. नाही म्हटलं होतं का तुला? पण ती मेल्यावर लग्न करायचं होतं आपल्याला. तिला मारून नव्हे, तिचा खून करून नव्हे. मरणारच होती की ती काय फार दिवस जगणार नव्हती. फार फार तर वर्ष 6 महिने म्हणले होते डॉक्टर. तेवढा सुद्धा धीर धरवला नाही तुला. यू बिच.
छी छी, काय अवस्था करून घेतली स्वतःची. चला घरात चला. घर घर जळून गेलं. का असं स्वतःचा छळ करून घेत आहात? काय तुमच्या मनात? त्या पोरीचं आयुष्य वाऱ्यावर उधळून गेलेलं का बघायचंय तुम्हाला? भरल्या संसारातनं ताई अशी उठून गेली. अगदी वैरावर सुद्धा येऊ नये असा प्रसंग तुमच्यावर आलाय. मान्य आहे मला, पण म्हणून का असे जन्मभर डोक्यात राग घालून बसणार आहात? अशानं काय ताई परत येणार आहे का? आणि हे बघा, ताई जर परत येणार असेल ना, तर तुम्ही काय सांगाल ते हाल सोसायला मी तयार आहे. पण तुम्ही असा स्वतःचा छळ करून घेऊ नका. हे बघा, जरा विचार करा. विचार विचार मी नाही केला, तू केलास. फार हुशारीने माझ्याशी लग्नाचा विचार केलास. चक्क खोटं सांगितलंस मला. नाही हो, मी खोटं नाही सांगितलेलं. मला मला खरंच शंका आली होती. गळ्या शपथ, तुमच्या शपथ, सोन्या शपथ, ताई शपथ सांगते, मी खोटं नाही सांगितलेलं. मी फार घाबरून गेले होते. तुमच्याशिवाय मी कुणाला सांगणार होते? आणि आज सुद्धा माझी भीती खोटी ठरल्याबरोबर मी आपणहून नाही का तुम्हाला सांगायला आले? मी समजत होतो मी एकटाच खुनी आहे. मी चित्राचा खून केलाय आणि मी ते विसरायचा प्रयत्न करीत होतो. जीवापाड प्रयत्न करीत होतो. आणि आता मला कळतंय की तूही खुनी आहेस. छान, नवरा खुनी, बायको पण खुनी. दोघांचा संसार भयंकर सुखाचा होणार, गॅरंटीड. कसला खून? काय बोलताय तुम्ही? नाही 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 नाही, मी चांगला शुद्धीवर आहे. मला कळतंय मी काय बोलतोय ते. चांगलं कळतंय. त्या दिवशी मी चित्राजवळ त्या विषारी औषधाबद्दल बोललो नसतो तर तिने ते विष घेतलं नसतं. मी बोललो म्हणून तिने ते विष घेतलं. नाही हो, कदाचित माझ्या मनात असेल की तिने ते विष घेऊन मरून जावं, म्हणूनच कदाचित मी बोललो असेल. अहो पण म्हणजे ती आत्महत्या नव्हती. मी केलेला तो खून होता. नाही. आणि आता मला कळतंय की माझ्या इतकीच तूही त्या खुनाला जबाबदार होतीस. तू मला दिवस गेल्याचं खोटं सांगितलं नसतंस तर मी कदाचित चित्राकडे त्या विषयाबद्दल बोललोही नसतो. आणि मग चित्राने ते विष घेतलं नसतं. तू आणि मी दोघही खुनी आहोत. खुनी नवरा बायकोचा संसार सुखाचा कसा करणार आहेस तू? नाही 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 नाही, तुम्ही काहीतरी भयंकर गैरसमज करून घेतला. माझं ऐका जरा प्लीज. मी सगळं सांगते तुम्हाला. तुम्ही काहीतरी भयंकर गैरसमज करून घेतलाय. माझं ऐका जरा. माझं ऐकणार आहात की नाही तुम्ही? एका गैरसमजा खातर सगळ्यांच्या आयुष्याशी वाऱ्यावर उधळून देणार नाही मी. तुम्हाला कोणी सांगितलं ताईनं विष घेतलं म्हणून? तिनं नाही घेतलं विष. मी होते त्यावेळी तिथं. तुम्हाला आठवतंय? तुम्हाला आठवतंय त्या दिवशी रात्री मी घाबऱ्या तुम्हाला बोलवायला आले होते? उगाच मानभावीपणा करू नकोस. म्हणे मी कुठेही जाईन, कशीही राहीन. आज नाही उद्या तू तुझ्याशी लग्न करणार आहे हे तुला माहित आहे. म्हणून अशी भाषा सुचते. पण मी असताना तू तुझ्याशी लग्न नाही करणार. माझ्या नंतर. समजलीस? म्हणजे कदाचित आणखीन वर्ष 2 वर्ष नाही. मग तोपर्यंत तुझ्या पोटातल्या पापाचं काय होणार? मी ते पाप समजत नाही ताई.
तुलाच तुझ्या आबरूची काळजी नसेल तर मी तरी काय करणार? अबॉर्शन करून घ्यायला सांगते म्हणजे जगावेगळं पाप नाही करायला सांगत. ठीक आहे, कोणालाच नसली तरी मला काळजी केली पाहिजे तुमच्या आबरूची. नाहीतरी काय राहिले माझं आता? एक पाय इकडे, दुसरा पाय तिकडे. तुला काय वाटतं? काही वाटेल ते झालं तरी मला चिकटून बसायचं आहे आयुष्याला एखाद्या कोडग्यासारखं? नाही, मुळीच नाही. माझी आत्ता जायची तयारी आहे, ह्या क्षणाला. विश्वास नाही बसत आहे ना? विष पिऊन मरून जाणं फार अवघड नाही ग. विशेषतः त्यांनी जर सगळेच प्रश्न सुटत असतील तर मुळीच अवघड नाही. ताई, अगं असं काय करतेस? सोड ताई, सोड. अगं सोड मला, मला पियायचंय. सोड, सोड ताई. काय केलं तू? काय केलं? मला मरायचं, मला मरायचं, मला मरायचं. बाळासाहेब.